महाकाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सुरेश पवार, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। या धाराशिव जिल्ह्यातील जे काही बंजारा समाज शासकीय जागेवरती गायरान असो, सिलिंगची जमीन असो किंवा फॉरेस्टची जमीन असो, या जमिनीवरती वर्षानुवर्षे निवासाच्या प्रयोजनात अतिक्रमण करून शासकीय जमिनीवरती आपली तांडे बंजारा वस्ती वसवलेली आहे आणि त्याचबरोबर इतर समाजाच्या लोकांनी देखील असे शासकीय जागेवरती अतिक्रमण केलेले आहेत। यासाठी आम्ही आमच्या या धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गासाठी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वे केलेलं होतं। यामध्ये बरेचसे आमच्या बंजारा समाजाची 164 वस्ती या जिल्ह्यामध्ये आहे आणि 30-35 वस्त्या अशा आहेत त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या नावावरती जागा नसल्यामुळं त्यांना शासकीय योजना, कुठल्याच प्रकारची योजना मिळाली नाहीत, घरकुल मिळाले नाहीत आणि शासकीय योजना न मिळाल्यामुळं आणि कसल्याच प्रकारचे शासनाचे अनुदान न मिळाल्यामुळं त्या बंजारा वस्तीचा विकास झालेला नव्हता। या संदर्भात आम्ही 25 जानेवारी 2025 रोजी या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना निवेदन देऊन जे काही तांडा असे शासकीय वस्तीवरती जागेवरती वसलेले आहेत, या लोकांना ती तांड्याची जागा त्यांच्या नावावर करून द्यावी आणि जे नावावर झाल्याच्या नंतर जेणेकरून त्यांना शासनाचे घरकुलं मिळतील आणि वेगवेगळ्या अनुदानातून वेगवेगळ्या विकास कामासाठी अनुदान निधी मिळेल आणि त्या तांड्याचा विकास होईल। या माध्यमातून आम्ही आदरणीय सरनाईक साहेबांना निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगानं आदरणीय सरनाईक साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता की या धाराशिव जिल्ह्यामधील जे काही अशा अडचणीचे तांडे वस्ती वसलेले आहेत त्या लोकांना ती असलेली जागा त्यांच्या नावावर आम्ही निश्चितच करून देऊ असा शब्द दिलेला होता। त्यानंतर आम्ही 5 मे 2025 रोजी या संघटनेच्या माध्यमातून जे काही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनासंदर्भात आम्ही आदरणीय पालकमंत्री महोदयांना विचारणा केल्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुजार साहेबांना त्यांनी एक पत्राद्वारे सूचना दिलेली होती आणि सूचना दिल्याच्या नंतर मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली। भेट घेतल्याच्या नंतर जिल्हाधिकारी महोदयांनी प्रकल्प संचालक यांच्याकडे त्यांनी मला पाठवलेलं होतं आणि संचालक साहेबांना मी जी काही निवेदनाची प्रत होती ते त्यांना देखील मी दिलो आणि त्याच्यानंतर आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी अशा अडचणीच्या जे काही तांडावस्ती आहेत, या तांडावस्तीच्या ठिकाणी राहणारे जे काही लाभार्थी लोक आहेत त्यांच्या नावावरती ती जागा करून देण्यासाठी या धाराशिव जिल्ह्यातील सर्व तहसीलदार महोदय, गटविकास अधिकारी असतील, CO सर असतील आणि संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांची बैठक येत्या 19 तारखेला लावलेली आहे आणि या बैठकीला या जिल्ह्यातील जे काही अडचणीचे तांडावस्ती आहेत या ठिकाणच्या सर्व बंजारा समाजातील किंवा इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना किंवा लोक जे काही प्रलंबित किंवा वंचित लोक आहेत यांना एक आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या 19 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त या बैठकीला उपस्थित राहायचं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 वाजता बैठक ठेवण्यात आलेली आहे। या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहून आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही तांडा वस्ती वसलेल्या काही जागा आपल्या स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठीचा जो काही मुद्दा जिल्हाधिकारी महोदय आणि संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासमोर मांडायचा आहे आणि या बैठकीचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपला स्वतःचा लाभ करून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणायचं, या जिल्ह्यामध्ये बरेच गावामध्ये घरकुलं मंजूर झालेले आहेत, ज्या लाभार्थ्यांच्या नावावरती घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु त्यांच्या वैयक्तिक स्वतःच्या नावावरती जागा नसल्याकारणानं तेथील ग्रामपंचायत कार्यालयाने त्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी वितरित करत नाहीत। अशी जे काही घरकुल मंजूर आहेत परंतु लाभार्थ्यांच्या नावावरती जागा नसल्यामुळं ते घरकुल बांधण्यापासून वंचित राहत आहेत। त्यांना देखील ज्या ठिकाणी जे ते लाभार्थी अतिक्रमण केलेले आहेत ती अतिक्रमण केलेली जागा ती त्यांच्या नावावर होण्यासाठी
आणि करून देण्यासाठी देखील आम्ही 19 तारखेला आमची बाजू या बैठकीमध्ये मांडणार आहोत आणि घरकुल मंजूरवाल्या लाभार्थ्यांना ज्या ठिकाणी ते राहतात ती जागा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि सर्वच आमच्या बंजारा समाजातील जे काही अतिक्रमण जागेवरती तांडे वस्ती आहेत अशा लाभार्थ्यांना ती जागा त्यांच्या नावावरती करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि त्यांच्या नावावरती जागा करून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढंच मी जाहीर आवाहन करू शकतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही बंजारा वस्ती अतिक्रमण जागेवरती वस्ती करून राहिलेली आहेत अशा सर्वच बंजारा समाजातील आणि इतर प्रवर्गातील जे काही लोक अशा शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत या सर्वच लोकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपला जो काय अडचणीचा मुद्दा आहे तो शासनासमोर मांडायचा आहे. एवढंच मी सर्वांना एक विनंती करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.